आज बघणार आहोत राजमा मसाल्याची एकदम फेमस अशी ही रेसिपी। कारण अख्ख्या भारतामध्ये राजमा हा फेमस आहे ती पंजाबी डिश, परंतु सगळ्या भारतामध्ये तिला तेवढ्याच चवीने खाल्लं जातं। तर असा हा राजमा शिजण्यासाठी फार अवघड असतो, तर यासाठी काय करावे लागेल, तसंच मौसूद राजमा कसा शिजवायचा या सगळ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। ते व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। सगळ्यात आधी आपण राजमा बनवण्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो बनवून घेऊया। तर इथं मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, तसेच मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला 5-6 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर आलं घ्यायचं आहे, अर्धा इंच आलं। त्यानंतर अर्धा चमचा इथे आपल्याला जिरे घ्यायचे आहेत आणि 1 चमचा तीळ घ्यायचे आहेत। पांढरे तीळ इथे मी घेतलेले आहेत। तर हे सगळे पदार्थ आता आपल्याला व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत। तर इथे मी आता मसाला बारीक करून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याची कन्सिस्टन्सी आपली एकदम परफेक्ट झालेली आहे। तर या प्रकारे इथे मसाला आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे। त्यानंतर एका छोट्या कुकरमध्ये मी इथं तेल घेतलेलं आहे। 2 ते 3 चमचे तेल आहे। तेल तुम्ही तुमच्या पसंतीप्रमाणे घेऊ शकता। त्यानंतर याच्यामध्ये हा सगळा मसाला टाकायचा आहे आणि मसाला आपल्याला हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मसाला 2 मिनिटं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे। त्यानंतर 1 चमचा धनेपूड टाकायची आहे। त्यानंतर आपल्याकडे जो कोणता गरम मसाला अवेलेबल असेल तो याच्यामध्ये टाकायचा आहे। तर इथे मी छोले मसाला टाकलेला आहे 1 चमचा, किंवा चणा मसालाही तुम्ही टाकू शकता। त्यानंतर अर्धा चमचा ही चटणी जी आहे ती मी इथे टाकलेली आहे। त्यानंतर थोडंसं मीठ घालून आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचं तेल सुटेल। बाजूला लागलेला सगळा मसालाही व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि तो मसालाही याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, ज्यामुळे कोणताच मसाला हा आपला कच्चा राहणार नाही। थोडंसं तेल सुटेपर्यंत हा मसाला आता आपण परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला रात्रभर भिजवलेला राजमा जो आहे तो टाकायचा आहे। तर जेवढा व्यवस्थित राजमा भिजेल तेवढा तो व्यवस्थित शिजतो। त्याचबरोबर राजमा शिजायला नेहमीच्या भाज्यांपेक्षा वेळ लागतो। समजा छोलेला जर 4 शिट्ट्यांमध्ये छोले व्यवस्थित शिजतात, पण राजमा शिजायला जास्त वेळ लागत असल्यामुळे याला आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि तरच राजमा व्यवस्थित शिजतो। तर आता इथे मी पाणी टाकते आहे। तर राजमाच्या वर आपल्याला एक अर्धा इंच पुरेल इतकं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून राजमा हा व्यवस्थित पूर्ण त्या पाण्यामध्ये व्यवस्थित बुडला पाहिजे, एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे, तरच राजमा हा व्यवस्थित शिजतो। तर मीडियम गॅस करून याला आपल्याला आता 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर याच्यामध्ये आता मी मीठ टाकते आहे आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता राजमा आपल्याला शिट्ट्या करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तर याच्यावर आता झाकण लावून मी याच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घेणार आहेत। तर 15 ते 20 मिनटं लागतील व्यवस्थित राजमा शिजण्यासाठी। तर या सगळ्या टिप्स आहेत ज्या फार महत्त्वाच्या आहेत। तर आता इथं 15 मिनिटांनी तुम्ही बघत असाल राजमा हा व्यवस्थित दिसतोय, त्यातलं पाणी पूर्ण कमी झालेलं आहे, तो घट्ट झालेला आहे। त्याच्यामुळे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला पुन्हा गॅस ऑन करून 1-2 मिनटं याला पाण्यामध्ये व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। त्यानंतर हा राजमा आपला तयार होईल। तर इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ही कोथिंबीर मिक्स करून आता हा राजमा थोडासा गरम करून घ्यायचा आहे आपल्याला। 1-2 ते 3 मिनटं आपल्याला गरम केलं की भाजी आपली इथे आता तयार झालेली आहे। तर मी आता गॅसची फ्लेम ऑफ करते आणि आता इथे भाजी सर्व करते आहे। तर इथे तुम्ही आता बघितली असेल इतकी साधी सोपी रेसिपी आहे, परंतु शिजण्यासाठी मात्र तेवढा वेळ द्यावाच लागतो। 7 ते 8 शिट्ट्या करणं महत्त्वाचं आहे राजम्यासाठी, तरच राजमा हा व्यवस्थित शिजतो। तर इतकी टेस्टी आणि छान अशी रेसिपी आहे।
तुम्हीही नक्की करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. सारिकाच देशी विदेशी पदार्थाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवरही क्लिक करा. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.